गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनेलमध्ये. तर आज सकाळी ना भाजीला काय करावा हा मोठा प्रश्न होता, म्हणून मी चालली शेतामध्ये. कारण की भाजीसाठी डेट काढून ठेवले होते, ते आणायचीच विसरले. मगाशी गवत घेऊन आले पण डेट काढून ठेवले होते. काल संध्याकाळीच काढून ठेवले होते पण काल पण असं शेतामध्येच विसरले ते. आणि आता भाजी करायला गेले तर भाजीला काहीच नव्हतं. म्हटलं आता पहिलं वावरात जाऊन डेट घेऊन या, म्हणून डेट आणायला चालले. डेटाची भाजी खायला खूप छान लागते आणि खूप पौष्टिक पण असते. तर हे सगळं गावाला आल्यावरच खायला भेटतं, सिटीमध्ये ह्या सगळं गोष्टी भेटत नाहीत. हे कालच हे डेट उपटून ठेवले होते, काल विसरले घेऊन जायची. तर आता घेऊन जाते घरी आणि साफ करते आणि काळे तीळ घालून पाट्यावरती वाटण करून मस्त भाजी बनवते. तर त्यासाठी परत वावरात यावं लागलं आणण्यासाठी. पण शेत काय लांब नाही, घर हे इथे जवळच आहे आणि शेत पण समोर आहे, त्यामुळे काय वाटत नाही. 10 वेळा येऊ शकतो, जाऊ शकतो. आणि भाजीला पण काही नसेल तर चांगला ऑप्शन आहे, म्हणजे शेतामध्ये यायचं आणि काहीतरी घेऊन जायचं. असं मार्केटमध्ये जावं लागत नाही, शेतामध्ये येऊनच भाजीचा प्रश्न सॉल्व होतो. कारण शेतामध्ये काही ना काही भाजीला भेटतंच आणि ते पण एकदम ताजा आणि फ्रेश. तर शेतामध्ये आता भेंडी आहे, परत डेट आहेत, चवळीची भाजी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतातच आमच्या शेतामध्ये. तर त्या तोडून आणायच्या आणि त्याची डायरेक्ट आपण भाजी करायची. त्याच्यामुळं एकदम असं ताजं ताजं खायला भेटतं आणि छान पण लागतं. मार्केटमध्ये कसं आपण भाजी वगैरे नेतो तो त्याला घेऊन येतो तो त्याला खूप पाणी वगैरे मारलेलं असतं. तर तसं इथे काय नाही, इथे डायरेक्ट आपलं जायचं शेतामध्ये आणि जे आपल्याला हवं आहे ते भाजीसाठी घेऊन यायचं. आता हे डेट आणलेत, आता त्याला पहिले साफ करायला लागते. साफ करून घेते त्याला मी. आता व्यवस्थित साफ करून घेते. त्याचे शेवग्याच्या शेंगांचे जसे तुकडे करतो तसे छोटे छोटे तुकडे करायचे. गावाला आलं ना तरच ही भाजी खायला भेटते, सिटीमध्ये काय डेट विकायला पण येत नाही आणि मी तर कुठे बघितलं पण नाही. ह्या अशा भाज्या ना गावाला आलं ना तरच खायला भेटतात आणि भाजी पण खूप छान लागते. केली ना व्यवस्थित बनवली ना खूप टेस्टी भाजी होते आणि मला ही भाजी ना आत्ता आवडायला लागली, आधी बिलकुल आवडत नव्हती. डेट आता मस्त साफ करून घेतले, 2-3 पाण्याने धुवून पण घेतलेत. आमच्याकडं डेट म्हणतात त्याला, पण काही ठिकाणी याला लाल माठ पण म्हणतात. आणि त्यासाठी घेतले तिथं काळे तीळ, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत. इथे चवीप्रमाणे मीठ घेतले आणि थोडासा आपला गरम मसाला घेतला आहे थोडं. ते आता मस्त पाट्यावर वाटून घेते आणि डेटाची भाजी फोडणीला देते. आपण पाट्यावर वाटण करून भाजी करतो त्याची चवच वेगळ्या प्रकारे लागते. त्यामुळं मला शक्यतो डेटाची भाजी करायची असेल तर पाट्यावर वाटण करूनच आवडते. तर मी आता हे वाटून घेते. ची भाजी शिजली पण आणि सगळ्यांनी खाऊन पण घेतली, कारण मी गेले होते बाहेर. त्याच्यामुळे ना मला त्या डेटाची भाजी झाल्यानंतर ना त्याची क्लिप घ्यायची लक्षात नाही राहिलं. सगळी भाजी संपली आणि मग लक्षात आलं. तर चला असो, आता संध्याकाळची जेवण वगैरे झाले तर आम्ही आली बाहेर. रात्रीचे 8 वाजले तर आता आम्ही आलोय शेडमध्ये. हे पा एवढी भारी मस्त हवा सुटली ना, खूप छान हवा सुटली आहे. खूप छान वाटतंय रात्री तिथं. फर्स्ट टाइम एवढ्या रात्री आम्ही इथं आलोय. आईची आणि ओमची इथं पार्टी चालली आहे दोघांची पण. काय किती छान वाटते वातावरण रात्रीचं, एकदम मस्त वाटतंय. हे पा रात्रीचं एक वेगळंच वाटतंय. आईने इथे घमेल्यामध्ये हे केलंय, शेक केलाय. एवढ्या रात्री मी शेडवरती आले होते कारण की शेडवरती थोडंसं काम होतं, ते करायचं होतं आम्हाला. तर चला आता ते करून घेते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.